हां हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा इथे आज आपण एक गोपद्मपासून एक छोटासा गालिचा बनवणार आहोत. म्हणजे ह्या रांगोळीमध्ये आपण जास्तीत जास्त वापर गोपद्मांचा करणार आहोत. तर बघा गालिचा काढण्यासाठी सुरुवातीला मी इथे वर्तुळ काढून घेत आहे. वर्तुळ कसं काढायचं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आपण. तुम्ही नसेल पाहिलं तर चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती बेसिक शेपपासून सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. इथे मी दोरीच्या साह्याने वर्तुळ काढला आहे, पण फरशी जी आहे ती व्हाईट असल्यामुळे ते वर्तुळ दिसत नव्हतं. त्यामुळे मी इथे पुन्हा त्या वर्तुळाला रांगोळीने गिरवत आहे. तर इथे बघा आपण छोटं वर्तुळ काढलं तर आपला गालिचा जो आहे तो छोटा येणार आहे, आणि आपण वर्तुळ हे थोडं मोठं काढलं तर आपला गालिचा हा मोठा होणार आहे. तर मोठं वर्तुळ कसं काढायचं आणि छोटं कसं काढायचं, तर आपण जे सुरुवातीला बघा दोरी घेतली होती वर्तुळ काढण्यासाठी, तर त्या दोरीची लेंथ जी आहे ती आपण कमी जास्त केल्यामुळे वर्तुळ आपलं छोटं किंवा मोठं होतं. आता वर्तुळामध्ये जी काही शिल्लक रिकामी जागा होती त्यामध्ये मी अशा प्रकारची इथे रांगोळी काढत आहे. तर मध्ये तुम्ही शुभचिन्ह वगैरे काढू शकता, कलर भरून त्याच्यावरती तुम्ही डिझाईनसुद्धा काढू शकता. तर इथे मी सुद्धा खूपच प्रोफेशनल अशी रांगोळी आर्टिस्ट नाही आहे, पण मला जी काही रांगोळी येते मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न छोटासा करत आहे. तर ज्यांना काहीच रांगोळी काढता येत नाही तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार काही शिकवण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना असं वाटत असेल की ह्या साईडचे जे आकार आहेत ते थोडे मोठे आहेत आणि पलीकडच्या साईडचे आकार थोडेसे लहान आहेत, पण तसं काही नाही आहे. कारण कॅमेरा जो आहे तो ह्या साईडने धरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या साईडचे आकार जे आहेत ते मोठे दिसत असतील. हे इथे मी आधीच सांगत आहे, कारण की नंतर कुणीतरी हे व्हिडिओ पाहून काहीतरी कमेंट करतील, त्यामुळे मी आधीच क्लिअर केलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तर इथे मी वर्तुळाच्या बाजूला गोपद्म काढून घेतले आहे आणि त्याला आउटलाईन केली आहे. गोपद्माच्या ऐवजी आपण इथे केंद्रवर्धीने सुद्धा काढू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही वर्तुळ काढले आणि वर्तुळाच्या बाजूने फक्त गोपद्म काढले आहे आणि त्यापासून बघा केवढा मोठा गालिचा तयार झाला आहे. आता इथे मी दोन गोपद्माच्या मध्ये मी इथे छोटीशी केंद्रवर्धिनी आणि त्याला तुरे काढलेले आहेत. तर आपला गालिचा तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. गुड नाईट.